कांदिवली मागाठाणे मार्गावर सुरू असलेला ट्विन टनल प्रोजेक्ट जो बोरिवली ते ठाणे फक्त 15 मिनिटात पोहोचवेल त्यासह अनेक विकास कामे शहरात सुरू आहेत। मात्र या प्रकल्पांमुळे स्थानिक रहिवाशांना स्थलांतर करावे लागणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। मागाठाणे येथील वंचित बहुजन आघाडीचे नेते दीपक हनुमंते यांनी MMRDA कडून स्थानिक लोकांसोबत द्वेषभावाने व्यवहार केला जात असल्याचा आरोप केलाय। यावर आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतलाय, पाहूयात। नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुका जशा संपल्या तशा आपण पाहू शकतो इथे मागाठाणेमध्ये जे विकासाच्या कामाला गती आली, कुठे ना कुठेतरी इकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्यामध्ये काही नाराजगी आहे। माझ्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे आहेत। सर, काय सांगाल, हे जे आता प्रकल्प चालू आहे त्यात का तुमचा विरोध दिसतोय? नाही, वास्तविक आमचा विरोध वगैरे नाही आहे, परंतु आमच्या असं निदर्शनास आलं की इथे बहुजन समाजाचे जे लोक आहेत त्या लोकांना इथून उचलून वेस्टला टाकत होते। जे की इथे ज्या महिला आहेत त्यांची पापडचा व्यवसाय आहे किंवा लहान मुलं त्यांच्या शाळा वगैरे आहे, नोकरी वगैरे आजूबाजूला करतात। तर आमचं म्हणणं हे होतं की त्यांना एवढं लांब तुम्ही का टाकतायत, तर तुम्ही जवळ कुठे त्यांना उपलब्ध करून द्या, त्या सदनिक असतील ते। परंतु ते विरोध करत होते। त्यानंतर मग आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि आंदोलन केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की SRA कडे PF वगैरे उपलब्ध नाही आहेत असं MMRDA आम्हाला पत्र दाखवलं। मी श्रद्धेय बाळासाहेबांना ही गोष्ट कानावर घातली। बाळासाहेबांनी SRAच्या कमिशनरला फोन केला। SRAच्या कमिशनरनी सांगितलं त्यांना माझ्याकडे पाठवा। मी त्यांच्याकडे जाऊन भेटल्यानंतर त्यांना मी बोललो की अशी परिस्थिती आहे। ते म्हणतात की आमच्याकडे सदनिका उपलब्ध नाही आहेत। तर मग साहेब म्हणाले MMRDA ला सांगा की आम्हाला पत्र द्यायला, उपलब्ध आहे की नाही माझा लुकआउट आहे। मग MMRDA ला गेलो, तिकडनं पत्र घेतलं आणि पत्र तिकडे दिलं। मग त्या सदनिका उपलब्ध करून दिल्या त्यांनी, पण त्याच्या टोटल आमची लोक 88 लोक होती। आता काही ठिकाणी 270चा जो एरिया आहे ज्यांना विलिंगली काही लोकांना जायचं असेल ते लोक गेले तिकडे, परंतु नियमाप्रमाणे समजा आता ओम साई म्हणून एक बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये 305चा एरिया अवेलेबल आहे, तरी आमचे 16 जी लोक राहिलेली आहेत यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 305चा एरियामध्ये शिफ्ट करा, आम्ही तयार आहोत। परंतु ते GR आहे, परंतु यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही शिफ्ट व्हा, तुम्हाला देतो, तुम्हाला ओम साईमध्ये देतो। परंतु आमच्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही आहे, कारण आम्ही जी लढाई लढलो सुरुवातीपासून ती लढाई फक्त चावी आणि घर यासाठी लढलेलो आहे, पण आम्ही इथं जायला तयार नाही आहे। काय सांगाल, हा जो प्रोजेक्ट झालाय तो प्रोजेक्टचे काय कुठून कुठपर्यंत जाणार आणि कसा त्याचा म्हणजे कामाची हे आहे? मागाठाणे टू ठाणे आहे आणि प्रकल्पाला आमचा विरोध नाहीये, कारण प्रगती व्हावी, देशाची प्रगती व्हावी त्यासाठी आम्ही त्यांच्या बाजूने आहोत। परंतु ते जर आम्हाला जबरदस्ती करत असेल, डिस्क्रिमिनेट करत असतील, दुजाभाव करत असतील, बहुजन समाजाच्या लोकांना जाणून बुजून हेतुपुरस्सर जर लांब टाकत असतील आणि काही ठराविक लोकांना, त्यांच्या फेवरच्या लोकांना, त्यांच्या राजकीय वरदहस्त त्या लोकांना जर इथे ठेवत असतील तर हा अन्याय आहे आणि त्यासाठी आम्ही लढा देणार आणि देतोय आणि शेवटपर्यंत देणार आणि आम्ही जिंकणार। आतापर्यंत आमचे जवळजवळ 70-80 लोक गेलेले आहेत, 70 लोक गेलेले आहेत आणि ती लढाई सुद्धा आम्हीच लढलेलो आहोत, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढलेलो आहोत आणि पुढची लढाई पण आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढू। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सरांना मी अपडेट देत आहे आणि त्यामुळे आम्हाला काही घाबरण्याची गरज नाहीये आणि त्यांना सुद्धा माहिती आहे प्रत्येक गोष्ट आम्ही पत्र व्यवहार करून करतोय। हा सुद्धा हे पण पत्र आता दिलेलं आहे, आता म्हणजे काल दिलेलं आहे। माझ्याबरोबर काही स्थानिक महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्या। काही तुम्ही काय सांगाल, काय प्रकल्प काय झालेलं? नाही, आम्हाला पण 305चाच म्हणजे रूम भेटायला पाहिजे, आणि प्रत्येक घरामध्ये 3-3 कुटुंब आहेत, तर एका रूम मध्ये 3 कुटुंब राहू शकत नाहीत। मग ते तुम्ही काहीतरी सोय केलीच पाहिजे ना। आता आम्ही 72 पासून काही लोक राहतात, मग त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी काय? 3-3 म्हणजे काही स्थानिक महिला आहेत, काय सांगाल तुम्ही? आमची मागणी फक्त पुरी करा, फक्त एवढे दिवस आम्ही लढतोय तर आमचं इच्छा पुरी करा, तेवढी 305चा एरिया द्या आम्हाला, आमचं दुसरं काहीच म्हणणं नाही। चावी द्या आणि चावी घ्या। अजूनही काही महिला वर्ग आपण त्यांच्याशी जाणून घ्या। ताई, तुम्ही काय सांगाल, विकास होतोय काय सांगाल? आम्हाला पण घराला घर पाहिजे, चावी पाहिजे आम्हाला। काय आम्ही तुम्हाला विरोध करीत नाही, काय नाही, आम्हाला चावी द्या। आता आम्ही तुम्हाला चावी दिली की आम्ही आता घर खाली करून तुम्हाला रोड खाली करून द्या ना, आमचा काही विरोध नाही ना, काय नाही। अजूनही काही महिला वर्ग त्यांच्याशी जाणून घ्या। ताई, काय सांगाल? सर, ह्या एरियामध्ये ना आतापर्यंत कोणी राहायला नव्हतं, तेव्हापासून आमच्या आज कितीतरी पिढ्या गेलेल्या आहेत। पण माझं शॉप होतं ना 1980 पासून आहे, पण काही स्क्वेअर फूट कमी असल्यामुळे ह्या लोकांनी ना ठराविक एक विशिष्ट किंमत देऊन, म्हणजे जास्तीत जास्त 1 लाख रुपये किंमत देऊन आम्हाला तिकडनं
दुकान डिमॉलिश करायचा प्रयत्न करतात. फक्त आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला दुकानाबद्दल ही सदनिका उपलब्ध करून देण्यात यावी. आणि 2/1/2026 ला लकी ड्रॉच्या याच्यामध्ये त्या लोकांनी सरळ सांगितलं होतं की सरसकट सगळ्यांना मिळणार आहे म्हणून. मग आता तुम्ही का हे नियम बदलतायत? दररोज काही ना काही नियम वेगवेगळे येतच राहत आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला का उतरवत आहात हा माझा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला योग्य तो न्याय मिळावाच. बस आम्हाला फक्त सदनिका उपलब्ध करून द्यावी आणि योग्य तो न्याय मिळावा, बस एवढंच मला माहिती आहे. माझं म्हणणं असं आहे की आम्ही बघा आता माझं वय गेलं पूर्ण, तिथं मी धंदा करते, आमचं पोट त्याच्यावरच आहे. तर आता आम्हाला फक्त 5 लाखामध्ये काहीच होत नाही. कुठं धंदा भेटणार नाही, कुठं जागा नाही. आता आम्ही काय बिल्डिंग मध्ये धंदा करू शकत नाही. मग आम्ही काय खायचं? आमचं पोट त्याच्यावरच आहे ना. आम्हाला जबरदस्तीने आम्ही काय घरात- करायचं? आम्हाला पण घराला घरच भेटतं बस. आमचं मागणं एवढंच आम्हाला आहे. जबरदस्तीने घरात- एवढे दिवस आम्ही आता वय 60 होत आलं, एवढे दिवस राहून घराला घर पाहिजेच ना. आम्हाला 10 घर नको, आमच्या घराला घर एकच. आम्हाला ते मॅडम काय बोलली की तुम्ही भाडं घ्या, किती महिन्याचं घ्या, 20 दिवसाचं भाडं घ्या. तर 20 दिवसाचं भाडं आम्हाला घ्यायचं नाही म्हणलं. नाही तर तिकडं कांदोलीला जा. मला कांदोलीला जायचं नाही 20 दिवसात. मग म्हणलं 2 महिन्याचं घ्या, 2 महिन्याचं भाडं. मग म्हणलं 2 महिन्याचं त्या 305च्या एरियासाठी हे आहे. हा मग मी काय म्हणलं 2 महिन्याचं आम्हाला भाडं देऊ नका, 2 महिने आम्ही इथंच राहतो जागेवर. आम्हाला तुम्ही हलवू नका. आम्हाला 305चा तुम्ही एरिया द्या. आमचा ते एरिया पुरा झाला की आम्हाला तुम्ही द्या म्हणलं. आमची मागणी हीच आहे, 305चा एरिया पाहिजे. त्या कलेक्टरला बोलले, त्या साहेबाला बोलले, मॅडमला बोलले मी. त्या बघा आता आम्हाला घराला घरात पाहिजे साहेब. चला येत नाही, काय नाही, काय करावं? वरी नाही, काय नाही येत. चला आम्हाला घर. आपण इथे पाहू शकतो कुठे ना कुठे ते स्थानिक लोकांची एकच मागणी आहे की घराबद्दल घर त्यांना देण्यात यावे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.